दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनेलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला आपल्या घरामध्ये देवघर आहे, या देवघरामध्ये काही आपल्या मूर्ती असतात, या खंडित झालेल्या असतात. तर या मूर्तींचे विसर्जन कशा पद्धतीने करायचे आहे आणि या देवतेंचे महत्त्व काय, कशा पद्धतीचे असावेत याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळ बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर आहे. आपण मनापासून या देवघरातील देवतेंचे पूजा अर्चा हे श्रद्धेने करत असतो. यावेळेला आपण पाहणार आहोत की काही देवतेंचे आपण खूप वर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेले देवदेवतांची देखील आपण पूजा करत असतो. तर अशा वेळेला काही देवतेंचे मूर्ती असतात, ह्या खंडित झालेल्या असतात. खंडित म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणी ती मूर्ती तुटलेली असते किंवा एखादा फोटो असेल तर तो पूर्ण खराब झालेला असेल तरी देखील आपण त्याची पूजा करतो. तर अशा देवतेंची आपल्या देवघरामध्ये आपल्याला पूजा करायची नसते. आता असे खंडित देवांची नक्की करायचे तरी काय, तर जे खंडित झालेले देव असतात किंवा त्या मूर्ती असतात, खंडित झालेली देवतेंची जी मूर्ती असते ही आपल्याला विसर्जित करायची असते. सर्वप्रथम आपल्या घरामध्ये अति उंचीचे देव घरामध्ये मूर्ती आणू नका. एका देवतेचा एकच फोटो किंवा मूर्ती असावी, त्याच्यापेक्षा जास्ती नसाव्यात. देवघर सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याकडून त्या देवतेची जर सेवा होणार असेल तरच तुम्ही ज्या ठिकाणी जाता त्या तीर्थक्षेत्रावरून ते देव आणत जा. आपण उगाचच एका देवाच्या 3-4 मूर्त्या 3-4 फोटो असे आपल्या देवघरामध्ये ठेवतो, आपल्या देवघराच्या वरती ठेवतो. तर असं अजिबात करू नका. प्रत्येक देवतेची एक एक मूर्ती तुमच्या जवळ असेल तरी काही हरकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याकडून त्या देवतेची सेवा होत असेल तरच तुम्ही तिथून त्या देवतेंची मूर्ती फोटो तुम्ही घरी आणा आणि मग त्याची स्थापना करा. आता पाहूया, जे देव आपले मूर्ती वगैरे असेल किंवा फोटो वगैरे असेल हे जर खंडित झाले असेल तर काय करायचे. खंडित झालेले देव आपण आपल्या देवघरामध्ये पूजायचे नाहीत. सर्वप्रथम सर्वांनी लक्षात घ्या, आपण जी मूर्ती किंवा जे फोटो आहे हे आपल्याला विसर्जन करायचं असतं. आता तुमच्या देवघरामध्ये जर अशा काही वस्तू असतील तर त्या आपल्याला विसर्जन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे खंडित झालेले देवदेवता आहेत किंवा फोटो मूर्ती जे काही तुमचं असेल ते आपल्याला एका पाटावरती आपल्याला कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्यावरती हे देव ठेवायचे आहेत. देव ठेवल्यानंतर त्यांना फुलं अक्षदा हळदी कुंकू व्हायचं आहे, त्यांची पूजा करायची आहे. कारण आपण इतके वर्ष त्या देवतेंची सेवा केलेली असते आणि त्यांनी आपलं रक्षण देखील केलेलं असतं. तर त्यांना या गोष्टी आपल्याला दाखवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला दहीभात करायचा आहे आणि ह्या दहीभाताचा नैवेद्य त्या देवतेंना दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्या देवतेंच्या प्रत्येक देवतेवर आपल्याला त्या अक्षदा टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की आत्तापर्यंत तुम्ही माझ्या घरामध्ये होता, आत्तापर्यंत तुम्ही जे काही मला दिलात त्यासाठी मी तुमची ऋणी आहे. पण इथून पुढे मी तुमची जी काही सेवा आहे ही नवीन मूर्ती स्थापन करून करेन. आता तुमचा मी निरोप घेते आणि जी सेवा झाली ती तुम्ही माझी मान्य करून घ्या आणि काही चुकलं असल्यास मला माफ करा, अशी आपल्याला देवतेंकडं त्या प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर पुढील मंत्र देखील म्हणायचा आहे. यातू देवंगना सर्व पूजा मांदाया पार्थवा इष्टकाम सिद्धार्थ पुनराग मनायच. ही प्रार्थना बोलायची आहे आणि ही प्रार्थना बोलल्यानंतर एका पांढऱ्या कापडामध्ये 1.25 मूठ तांदूळ, 1 सुपारी, सुटे नाणे घेऊन हे जे आहे देव आपले जे आपण खंडित झालेली मूर्ती देव काय असतील ते आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे. त्याला गाठ मारायची नाही हे सर्वप्रथम लक्षात घ्या.
त्याचबरोबर जो आपण दही भाताचा नैवेद्य दाखवला आहे, तो दही भाताचा नैवेद्य त्या पांढऱ्या कपडावर व्यवस्थित गुंडाळून हे वाहत्या पाण्यामध्ये देव आपल्याला विसर्जित करायचे आहे. मग तुमचे देवघरामधील मूर्ती ज्या काही चांदीच्या असू द्यात, सोन्याच्या असू द्यात किंवा पितळच्या असू द्यात, तांब्याच्या असू द्यात, कोणत्याही खंडित झालेले देव आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे नाहीत किंवा त्याची मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची नाही. हे सर्वांनी काळजी घेऊन करायचं आहे. आता समजा गणपतीची मूर्ती खूप वर्षापासून आपल्या घरामध्ये आहे, सासूबाई त्यांच्या सासूबाईंपासून आपल्यापर्यंत आलेली आहे आणि आता जर ती जीर्ण झाली आहे, ती काही वर्षानंतर, कारण तो शेवटी धातू आहे, तेव्हा आपण जेव्हा त्याची प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा त्याच्यावर सेवा केल्या जातात, तेव्हा त्याच्यामध्ये एक तेवढी ताकद निर्माण झालेली असते. आणि ज्यावेळेला असे देव खंडित होतात, मूर्ती खंडित होते, तेव्हा या मूर्ती आपल्याला देवघरामध्ये पूजन करायचं नसतं. त्या ठिकाणी आपल्याला नवीन गणपतीची मूर्ती आणा. आधीच्या गणपतीला आपल्याला नक्कीच त्या देवतेने देखील आपल्याला आयुष्यभर आत्तापर्यंत सांभाळलेलं असतं. तर देवतेची आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची असते आणि त्या ठिकाणी दुसरी गणपतीची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. हे उदाहरणार्थ मी सांगत आहे तुम्हाला. पण आता जर गणपतीची मूर्ती खंडित झाली असेल तर गणपतीचा वार कोणता असतो? मंगळवार. तर मंगळवार आपल्याला सोडून इतर दिवशी कोणत्याही दिवशी तुम्ही त्या देवतेचं विसर्जन करू शकता. अशा पद्धतीने काळजी घेऊन आपण आपले खंडित झालेली देवाची मूर्ती किंवा फोटो विसर्जन करायचं आहे. ही अगदी छोटीशी माहिती सर्वांपर्यंत पोहोचवायची होती. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.